नमस्कार. सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. दिवसभर तेजी वाढतच होती. मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1023 पॉईंटनी वाढून 85,609 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 320 पॉईंटनी वाढून 26,205 वर बंद झालेला आहे. आज एवढी मोठी तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत व्याजदरात कपात होण्याची शक्यता वाढलेली आहे. तसेच बऱ्याच काळानंतर आज भारतीय शेअर बाजारात एफआयआयने खरेदी केलेली आहे. आजच्या कामकाजामध्ये सर्व इंडेक्समध्ये तेजी दिसून आलेली आहे. सर्वात जास्त तेजी बीएसई मेटल इंडेक्समध्ये 2.08% झालेली आहे. बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.81% वर आहे. बीएसई मिडकॅप इंडेक्स 1.32%, स्मॉल कॅप इंडेक्स 1.23% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: JSW स्टील 3.81%, HDFC लाईफ इन्शुरन्स 2.74%, बजाज फिनसर्व 2.70%, जिओ फायनान्शियल 2.39% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: भारती एअरटेल 1.61%, अडानी एंटरप्राइजेस 0.77%, आयचर मोटर्स 0.28%, SBI लाईफ इन्शुरन्स 0.09% असे घसरण आहे. आज एफआयआयने 785 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 3,912 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. एकंदरीत बऱ्याच दिवसानंतर आज सेन्सेक्समध्ये 1,000 पेक्षा जास्त पॉईंटची वाढ बघण्यास मिळालेली आहे. धन्यवाद.